येस मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट आपला जो प्रॉब्लेम आहे अमलगमेशनचा तो कंटिन्यू करणार आहे. सो जस्ट इथं पहिल्यांदा बघा, एक बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ झेड लिमिटेड ऑन 31 डिसेंबर 2001. यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथं दिलेलं आहे, ते आहे तुमचं कॅपिटल. ओके, त्यानंतर रिझर्व्ह फंड, त्यानंतर हे तीन लोन आहेत. ओके, म्हणजे आउटसाइडर लॅबिलिटीज आहेत, ज्यामध्ये डिबेंचर्स आहेत, त्याच्यानंतर लोन फ्रॉम कुबेर आणि क्रेडिटर्स, अशा तीन तुम्हाला लॅबिलिटी प्रोव्हाइड केल्या. असेटला गुडविल, बिल्डिंग, प्लांट मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक. आणि ही डिस्काउंट ऑन डिबेंचर्स. डिस्काउंट ऑन डिबेंचर्स मागच्या वेळेला पण आपण बघितलेली, ही तुमची फिक्टिशियस असेट आहे. दिस इज नॉट ऍक्च्युअल असेट बट फिक्टिशियस असेट. ऍक्च्युअली असेट नाहीये. सो दिस इज याला आपण म्हणू शकतो, दिस इज वन काइंड ऑफ लॉस आहे आपल्याला हा इथं दिलेलं. सो एक नॉर्मल बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे. नाव आपण थोडंसं याच्या ऍडजस्टमेंट पार्टवर थोडं फोकस करूया. बघा इथे ऍडजस्टमेंट मध्ये पहिल्यांदा तुम्हाला काय प्रोव्हाइड केले. बघा फर्स्ट ऍडजस्टमेंट, जस्ट सेकंड. येस, पहिली ऍडजस्टमेंट बघा. Success Limited agreed to absorb Z Limited on the following terms. Number one, the Success Limited to take over all the asset except bank balance. ही जी नवीन कंपनी आहे ती सगळ्या असेट घेणार आहे, बँक बॅलन्स सोडून. इथं काय लिहिलंय तुम्हाला, एक्सेप्ट बँक बॅलन्स. ठीक आहे ना, बाकी सगळ्या असेट घेतल्या जातील, पण बँक बॅलन्स तुमचा जो आहे तो सोडून घेतला जाईल. ओके, द फॉलोइंग असेट्स वेर व्हॅल्यूड ॲज अंडर. आणि इथं तुम्ही बघा, या गुडविल पासून ते ह्या डेटर्स पर्यंत नवीन व्हॅल्युएशन तुम्हाला प्रोव्हाइड केलंय असेटचं. आपण परचेस प्राइस ज्या वेळेला कॅल्क्युलेट करतो त्यावेळेला आपल्याला काय करायचंय, तर ऍडजस्टमेंटमध्ये दिलेल्या नव्या किमतीला कन्सिडर करायचंय आणि परचेस प्राइस कॅल्क्युलेट करायचंय. फॉर दॅट पर्पज तुम्हाला इथं असेटच्या नव्या किमती फर्स्ट ऍडजस्टमेंटमध्ये प्रोव्हाइड केल्यात आणि त्याने क्लिअरली सांगितले की बँक बॅलन्स जो आहे तो घेतला जाणार नाही. नवीन कंपनी बँक बॅलन्स घेत नाहीये. ओके, नाव सेकंड ऍडजस्टमेंट. दे ऑल्सो टेक ओव्हर सन्ड्री क्रेडिटर्स ऍट 5% डिस्काउंट. त्यांनी या तीन लॅबिलिटी आहेत. ओके, इथं तुमच्या या तीन लॅबिलिटी आहेत, त्यापैकी क्रेडिटर्स घेतले. आणि ते कसे घेतले, तर क्रेडिटर्स तुमचे घेतलेले आहेत 5% डिस्काउंटनी. ओके, 5% डिस्काउंटने तुमचे क्रेडिटर्स आहेत ते इथं घेतलेले आहेत. ओके, देन पुढची ऍडजस्टमेंट काय सांगते, 3 नंबर. द परचेस कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज इन कॅश एक्सटेंट ऑफ 1.5 लाख. परचेस कन्सिडरेशन जे आहे ते त्यापैकी 1.5 लाख रुपये हे कॅशमध्ये दिले जातील. ओके, कॅशमध्ये दिले जातील. आणि 1 सेकंड, जस्ट लाईक दिस. ओके, परचेस कन्सिडरेशन जे काही असेल, म्हणजे परचेस प्राइस असेट मायनस लायबिलिटी केल्यानंतर जी परचेस प्राइस असेल त्यापैकी 1.5 लाख रुपये तुम्हाला कॅशमध्ये भेटतील. आणि बॅलन्स इन फुल्ली पेड इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इज व्हॅल्यूड ॲट 12%. ठीक आहे, म्हणजे 1.5 लाख तुम्हाला कॅशमध्ये भेटणार आहेत, राहिलेले पैसे तुम्हाला शेअर्समध्ये भेटणार आहेत, असं याने क्लिअरली सांगितलं. सो आपला प्लॅन काय आहे, तर फर्स्ट आपल्याला करायचं आहे परचेस प्राइसचं कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे, त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे लीचर्स. ओके, सो स्टार्ट करूया परचेस प्राइसच्या कॅल्क्युलेशनला. ओके, तो यामध्ये मित्रांनो फर्स्ट आपल्याला घ्यायचे आहेत आपल्या सगळ्या असेट्स. ओके, यस मित्रांनो, तर आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायच्यात, असेट्स घ्यायच्यात. ओके, तर आता असेट्स कोणत्या कोणत्या इथं त्यांनी घेतलेले आहेत बघा. तर माझ्याकडे हे बुकलेट आहे, यामध्ये मी बघतोय तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड केलं आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता, किंवा त्याची प्रिंट सुद्धा तुम्ही घेतली तर ते जास्त तुमच्यासाठी बरं होईल. सो बघा, ह्यांनी काय केलेलं आहे, पहिल्या असेटमध्ये पहिल्या ऍडजस्टमेंटमध्ये सांगितलेत की असेटचे न्यू बॅलन्स. ओके, त्यामध्ये फर्स्ट इथं दिलेलं आहे गुडविल जे आहे 40,000 रुपये. ओके, गुडविल आहे 40,000. एक एक असेट जी आहे ती मी इथं लिहून घेतोय. फर्स्ट आहे गुडविल जी आहे 40,000, न्यू व्हॅल्यू दिलेले. त्याच्यानंतर मित्रांनो दिले लँड बिल्डिंग 60,000, बिल्डिंग आहे 60,000.
त्याच्यानंतर दिले मशिनरी 1,40,000. 1,40,000. त्याच्यानंतर दिले फर्निचर 50,000. 50,000. त्याच्यानंतर दिलाय स्टॉक 35,000. ओके. त्याच्यानंतर दिले डेटर्स 60,000. डेटर्स 60,000. ओके. सो मित्रांनो, ह्या तुमच्या असेट्सच्या न्यू व्हॅल्यू ज्या आहेत त्या तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत. आता आपल्याला ह्याचं काय करायचंय, याची करायची आहे इथं टोटल. ओके, असेटच्या आपल्याला करायची आहे इथं टोटल. आता असेटच्या ह्या टोटल मधनं तुम्हाला काय करायचं आहे, लॅबिलिटीज यामध्ये इथं मुलांना काय करायचे वजा करायचे. ओके, असेट मधनं लॅबिलिटीज ज्या आहेत त्या इथनं वजा करायच्या. तर आता ह्या केसमध्ये एकच लॅबिलिटी या कंपनीने घेतली आहे, जी तुम्हाला 2 नंबर मध्ये सांगितले. तर याच्या असेट्सच्या खाली आपण लिहूया लेस लॅबिलिटीज. लेस लॅबिलिटीज 2 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगते, त्यांनी क्रेडिटर्स घेतले 5% डिस्काउंट करून. ओके, त्यांनी क्रेडिटर्स घेतले 5% डिस्काउंट करून. सो ह्यातनं आपण वजा करूया क्रेडिटर्स. ओके, क्रेडिटर्सची अमाऊंट बघितली तर आहे 50,000. ओके, 50,000च्या 5%, 50,000च्या 10% येतात 5,000. 5%ने येणार त्याच्या निम्मे 2,500. मग 50 मधनं जर तुम्ही हे वजा केले, 2,500 वजा केले, तर तुमचं अँसर येणार आहे किती, 47,500. ओके, 47,500. आणि याची टोटल करूया. याची टोटल किती होते बघा, 60 आणि 40 1,00,000, 2,40,000, 2,90, 3,00,000, 3,20,000, 3,80,000, 3,85,000. तर ह्याची टोटल येते इथं 3,85,000. ओके. सो असेटची टोटल आहे 3,85,000. त्याच्यानंतर लायबिलिटीची टोटल आहे 47,500. या दोघांची आपल्याला इथं करायची आहे मित्रांनो वजाबाकी. ओके, याला आपण इथं वजा करूया. हे 500 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आले 8, 8 आणि 8 16, 7 15. ओके, हे 5 5 आणि 3 8 आणि हे 3. ओके, सो हे तुमचे किती झालेले, 3,37,500 ही तुमची परचेस प्राइस होते. जस्ट एकदा ह्याला क्रॉस चेक करूया की हे आन्सर जस्ट बरोबर आहे का. येस मित्रांनो, तरी परचेस प्राइस जी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे ती पूर्णपणे बरोबर आहे. यात काही हे नाही आहे. जस्ट तुम्ही इथं बघू शकता काय केलंय तुम्हाला, तर असेटच्या न्यू व्हॅल्यूज दिल्यात, त्यातनं लॅबिलिटीच्या ज्या न्यू व्हॅल्यूज आहेत त्याला फक्त वजा केले. बघा, लॅबिलिटी त्यांनी एकच घेतलेली आहे. तुम्ही इथं जर प्रॉब्लेम मध्ये बघितलं, लुक ॲट ऍडजस्टमेंट नंबर 2 बघा, ते तिथे काय लिहिले, ते आल्सो टेक ओव्हर सन्ड्री क्रेडिटर्स ॲट 5% डिस्काउंट. त्यांनी 3 कर्जांपैकी फक्त एकच कर्ज घेतले. तर नवीन कंपनीने ज्या लॅबिलिटी घेतल्यात, ज्या असेट घेतल्यात, त्याचाच आपल्याला विचार करायचा आहे परचेस प्राइस कॅल्क्युलेट करण्यासाठी. अदरवाईज कुठलाही विचार करायचा बाकीचा नाहीये. सो आता नेक्स्ट काय सांगितले, परचेस कन्सिडरेशन वॉज टू बी डिस्चार्ज टू द एक्सटेंट ऑफ 1,50,000. ओके, इन कॅश. म्हणजे ह्यातले 1,50,000 रुपये तुम्हाला कसे मिळणार आहेत, कॅशने मिळणार आहेत. ओके, हे 3,37,500 जे आहेत यापैकी 1,50,000 कॅशमध्ये. तर आपण ह्याचं बायफर्केशन आहे ते इथं लिहून घेऊया. हे पैसे कसे तुम्हाला मिळतील, तर मित्रांनो ह्यामध्ये कॅश किती मिळणार आहे, 1,50,000चे. ओके, आणि राहिलेले जे पैसे आहेत ते तुम्हाला कसे मिळणार आहेत, शेअर्समध्ये. तर आता मित्रांनो ह्यामध्ये 3,37,500 मधून तुम्ही 1,50,000 वजा करा. 1,87,500 तुम्हाला शेअर्समध्ये भेटतील. तर सेम बघा, काल ज्या पद्धतीनं आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता त्यामध्ये पण अशाच स्टेप्स होत्या. असंच लॉजिक होतं की असेट्स मधनं लायबिलिटी वजा करून परचेस प्राइस कॅल्क्युलेट केली. जे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्या हिशोबाने तुम्ही काम केला. आणि देन त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, लीजर अकाउंट बनवले. सो नेक्स्ट स्टेप आपली आपण आता इथे काय करणार आहे की याचे आपण लीजर अकाउंट जे आहेत ते मित्रांनो इथं बनवणार आहे. ओके, सो मी जस्ट आखून घेतो अँड देन आपण क्विकली स्टार्ट करूया.
ओके. सो आखून घेतलेल्या फॉर्मॅटने आता आपण आपल्या लीजर पोस्टिंगला सुरुवात करूया. लीजर पोस्टिंग मध्ये मी तुम्हाला काल 6 स्टेप्स सांगितलेल्या होत्या. त्यानुसार आपल्याला लीजर ह्याचं हे करायचं आहे. फर्स्ट स्टेप आहे मित्रांनो आपली, ते आहे कॅपिटल. इथे कॅपिटल किती दिले बघा, लायबिलिटी साईडला फर्स्ट पॉईंट कॅपिटल दिले 2 लाख. तर हे जे कॅपिटल आहे हे तुम्हाला लिहायचं आहे शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिटला. ओके. तर शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिटला जाऊया, तिथं लिहा बाय बॅलन्स बीडी. कॅपिटल जे आहे ते आहे तुमचं बाय बॅलन्स बीडी, किंवा तुम्ही ह्याला शेअर कॅपिटल सुद्धा म्हणू शकता. तर तुमचं जे इथं तुम्हाला शेअर कॅपिटल दिलेलं आहे ते आहे मित्रांनो 2 लाख रुपये. ओके. कॅपिटल जे दिले ते दिले 2 लाख रुपये. फर्स्ट स्टेप. ओके. सेकंड स्टेप मित्रांनो आहे कुठला रिझर्व दिलाय का. तर यस, इथं बघा रिझर्व दिलेला आहे हा या कॅपिटलच्या खाली जो आहे 25,000चा. तर हा रिझर्व आहे, त्याला इथं लिहूया बाय रिझर्व फंड अकाउंट, जो आहे 25,000. ठीक आहे, जो आहे तुमचा 25,000 हा रिझर्व आहे. आता रिझर्वचाच एक भाग म्हणून हा असेटला शेवटचा एक लॉस दिलाय, ज्याला आपण बोलतो डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. ओके. ज्याला आपण बोलतो डिस्काउंट ऑन डिबेंचर्स. तर हा तुम्हाला किती दिलाय बघा, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स हा दिलाय तुम्हाला 5,000 रुपये. ओके. तर हा जो आहे तो असेटला दिलाय, त्यामुळे त्याला आपल्याला लिहायचं इथं शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिटला. ओके. तर ह्याला आपण इथं लिहूया टू डिस्काउंट ऑन डिबेंचर्स 5,000. ओके. तर काय केले आपण, फर्स्ट आणि सेकंड स्टेप केले. फर्स्ट स्टेप मध्ये कॅपिटल लिहिलं, सेकंड स्टेप मध्ये रिझर्व्ह लिहिलं. नाव थर्ड स्टेप माझी आहे कॅश बॅलन्स. तर मित्रांनो इथे बघा कॅश ॲट बँक. बँक बॅलन्स नवीन कंपनीनं घेतलेला नाही. मग बँक बॅलन्स नवीन कंपनीनं घेतला नसल्यामुळे तो आपल्याला बँक अकाउंटच्या डेबिटला लिहायचा आहे, जो की आहे तुमचा 40,000. ओके. जो की आहे तुमचा 40,000. तर हे बँक अकाउंट आहे, हे इथं लिहिलं आपण बँक अकाउंटच्या डेबिटला टू बॅलन्स बीडी, जी आहे 40,000 रुपये. ओके. हे झालं तिसरी स्टेप. चौथी स्टेप मित्रांनो आपली कुठली आहे, तर आहे असेट्स आणि लॅबिलिटीज. तर तुम्हाला मी काल बोललोय की असेट ज्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला. इथं लिहायचं पहिल्यांदा टू सन्ड्री असेट्स अकाउंट, याला अंडरलाईन करा, टू सन्ड्री असेट्स अकाउंट. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्या असेट्स ज्या आहेत इथं बॅलन्स शीटला, ह्या ज्या सगळ्या असेट दिसतात या सगळ्या तुम्हाला लिहायच्या आणि जुन्याच किमतीला. सुरुवात करूया. गुडविल आहे 25,000. त्याच्यानंतर बिल्डिंग आहे 70,000. त्याच्यानंतर मशिनरी आहे 1.5 लाख. त्याच्यानंतर फर्निचर आहे 55,000. त्याच्यानंतर स्टॉक आहे 40,000. आफ्टर दॅट डेटर्स 65. त्याच्यानंतर बँक ऑलरेडी लिहिलेला आहे. डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स ते पण ऑलरेडी आपण लिहिलेलं आहे. ओके. सो ह्या गोष्टी लिहिण्याची काही गरज नाहीये. कळते ना तुम्हाला, बँक लिहिलंय आणि तुम्ही हे लिहिले. आता बघा इथं आपण टोटल ह्याची आपल्याला करायचे, इथं आपण थोडं शॉर्टकट घेऊया. इथं बघा या सगळ्याची जी टोटल आहे ही किती येते, 450. बरोबर आहे. ही टोटल तुमची किती येते, 4,50,000. त्यातनं हे दोन आयटम फक्त सोडायचे आहेत, कुठला बँकवाला आणि डिस्काउंटवाला, म्हणजे हे दोन आयटम. म्हणजे ह्यातनं किती सोडायचे आहेत तुम्हाला, हे 40 अधिक 5 45. मग 50 मधनं 45 जर गेले तर ह्याचं उत्तर किती येणार आहे, ह्याचं टोटल किती येणार आहे, 4,05,000. राईट. तर ती आपण इकडे लिहून घेऊया 4,05,000. 4,05,000. 4,05,000. थोडस ते इकडं लिहायला पाहिजे होतं.
ठीक आहे, 4,05,000 मी मुद्दाम लिहिले व्यवस्थित दिसावं. सो जशा असेट्स लिहिल्या पाठ, तसंच इकडे आपल्याला पोरांनो लिहायचं लॅबिलिटी. तर ह्याला म्हणा बाय सन्ड्री लॅबिलिटीज अकाउंट. ओके. सो नाव लॅबिलिटी साईड बघा, लॅबिलिटी साईडला काय काय दिलंय. तर इथं कॅपिटल लिहिलं, रिझर्व्ह लिहिला. आता ह्या तीन लिहायच्यात. डिबेंचर्स 1,25,000 पहिला आहे, दॅट इज डिबेंचर्स 1,25,000. सेकंड, डिबेंचर्स 1,25,000. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुमच्याकडं लोन फ्रॉम कुबेर 50,000. लोन 50,000. ओके. त्याच्यानंतर आहे क्रेडिटर्स 50,000. राईट, तीनच आहेत. ओके. सो नाव याची टोटल 1,00,000 आणि हे 1,25,000 म्हणजे हे टोटल येणार आहे 2,25,000. ओके, 2,25,000. सो आय गेस तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर असतील की तुम्हाला काय करायचं आहे यामध्ये. तर आपण यामध्ये 4 स्टेप्स कंप्लीट केले. ओके, असेट्स लिहिल्या, लॅबिलिटी लिहिल्या, कॅपिटल लिहिलं, रिझर्व्ह लिहिलं आणि आपला महत्वाचा बँक बॅलन्स लिहिला. ओके. सो नाव फिफ्थ स्टेप इज ऍडजस्टमेंट. आणि ऍडजस्टमेंटमध्ये पहिली ऍडजस्टमेंट पोरांनो तुम्हाला करायची आहे, ती आहे कोणती? तर ती आहे परचेस प्राइसची. ओके. ती तुम्हाला करायची आहे कुठली? तर ती करायची आहे परचेस प्राइसची. परचेस प्राइस रेकॉर्ड करायचे आहे रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला, नव्या कंपनीच्या नावानं. तर इथं मी लिहितो पहिली ऍडजस्टमेंट म्हणजे माझी बाय परचेसिंग कंपनी अकाउंट. बाय परचेसिंग कंपनी अकाउंट. सो व्हॉट इज माय परचेस प्राइस? माझी परचेस प्राइस काय आहे? तर इथं वर आहे बघा, ही कॅल्क्युलेट केली. ही आहे आपली 3,37,500. ओके. सो मी इथे लिहून घेतो परचेस प्राइस आहे 3,37,500. नाव याची मला केली पाहिजे डबल एंट्री. ठीक आहे, ती पर्चेसिंग कंपनी अकाउंटला होणार आहे. सो मी जातो पर्चेसिंग कंपनी अकाउंट मध्ये. तिथं क्रेडिटला आहे म्हटल्यावर इथं डेबिटला कोणत्या अकाउंट मधनं पैसे येतात? तर सर रिअलायझेशन मधनं 3,37,500. ओके, 3,37,500. नाव हे 3,37,500 जे आहेत हे तुम्हाला कसे मिळतात? तर सर यापैकी काही पैसे आम्हाला रोख मिळतात आणि सर काही पैसे आम्हाला शेअर्सच्या माध्यमातून मिळतात. ओके. सो किती रोख मिळतात? तर 1,50,000 रुपये. ओके, 1,50,000 रुपये रोख मिळतात. आणि राहिलेले कसे आहेत? तर हे आहेत, राहिलेले किती आहेत? तर हे आहेत 1,87,500 आम्हाला मिळतात शेअर्स वगैरे. सो नाव हे अकाउंट आम्ही इथे टॅलीज करून घेतो लगेच. 3,37,500. 3,37,500 न टॅली. नाव याच्या डबल एंट्र्या केल्या पाहिजेत मला, राईट. याच्या डबल एंट्र्या, बँकची डबल एंट्री इथं बँक अकाउंटच्या डेबिटला. कुठल्या अकाउंट मधनं पैसे येतात? तर परचेसिंग कंपनी अकाउंट मधनं किती रुपये आहेत? 1,50,000 रुपये. ओके. आणि हे किती आहेत? 1,87,500. हे इथं शेअर होल्डर्सला 1,87,500 हे कुठनं येतात? तर परचेसिंग कंपनी अकाउंट मधून येतात. ओके, क्लिअर आहे. मी आता थोडंसं हे कसंही लिहिलेलं आहे, तुम्ही लिहिताना एकदम प्रॉपर लिहा. ओके. सो प्रेझेंटेशन शुड बी गुड. नो, आपलं बघताना त्याला परीक्षकाला त्यात चांगलं वाटलं पाहिजे. ठीक आहे ना. चलो अभि याच्यानंतर काय नाहीये, मला वाटतं कुठली ऍडजस्टमेंट नाहीये. हे तिसरी काय झालेली. ओके. याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल? तर ह्यामध्ये लॅबिलिटीचं पेमेंट झालंय का? तर बघा, परचेस प्राइस मध्ये फक्त क्रेडिटर्स त्यांनी घेतले होते. त्यांनी डिबेंचर्स आणि लोन ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. नवीन कंपनीनं ते ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. मग ते
दोन जी कर्ज आहेत ते आपल्याला पे करावे लागतील. ओके, ही दोन कर्ज जी आहेत तर ती तुम्हाला इथे काय करायला लागतील, पे करावी लागतील. तर त्याचं जे पेमेंट आहे ते आपण इथं करूया. पेमेंट करणे म्हणजे खर्च. खर्च म्हणला की डेबिटला आला पाहिजे टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट बघा, ही दोन कर्ज मला पे करायचे आहेत. किती होतील याची रक्कम, 1,25,000 आणि हे 50, म्हणजे हे होतील 1,75,000. याचं पेमेंट मी करणार आहे 1,75,000. ओल्ड व्हॅल्यूनच करणार आहे कारण न्यू व्हॅल्यू प्रोव्हाइड नाहीये केलेली. बिंग काय काय डिबेंचर्स अँड लोन आर पेड. ओके, दोन कर्ज आपण पे केली. नाव हे आपण पे केले, ह्याची पण डबल एंट्री करायला लागेल बँक अकाउंटला. बरोबर, ती बँक अकाउंटच्या कोणत्या साईडला येणार आहे, क्रेडिटला. तर बँकच्या क्रेडिटला 1,75. ओके, बँकच्या क्रेडिटला येतील 1,75. याला मी म्हणणार आहे बाय रिअलायझेशन अकाउंट. बाय रिअलायझेशन. सो डन, प्रॉब्लेम क्लिअर केलेला आपण आहे, सॉल्व्ह केलेला आहे. नाउ वी हॅव टू क्लोज द प्रॉब्लेम. ओके, प्रॉब्लेम आपल्याला क्लोज करायचा आहे. सो थोडस नोट करूया. राईट, ओके. कोणती साईड तुम्हाला मोठी वाटते? इकडे बघा, 3 आणि 2 5, 5,30, 5,50, 5,57, 5,62, 5,62,000. आणि इथं म्हणजे इकडली टोटल किती येते, तर ही येते 5,62,000. ओके, रफली लिहिले. इकडं 4,00,000, 5,00,000, 5,75, 5,80. इकडली मोठी येते डेबिट साईड 5,80,000. तेच इकडे लिहितो 5,80,000. तर 5,80 मधून 5,62 गेले म्हणजे 62 आणि 8,70 आणि 10,80, 18,000चा लॉस येतो. येस, 18,000 इज द आन्सर. याचा आपला इथे येतो लॉस. तो इससे प्रॉब्लेम आहे. ओके, सो हा जो काही लॉस आलाय याला मी ट्रान्सफर करणार आहे शेअर होल्डर्स अकाउंटला. तर इथं बाय शेअर होल्डर्स अकाउंट. ओके, सो दिस इज युअर आन्सर 18,000. हे शेअर होल्डर्स अकाउंटला ट्रान्सफर करूया. इथं क्रेडिटला म्हटल्यावर तिकडे डेबिटला. ओके, तर डेबिटला डेबिटला जाऊया शेअर होल्डर्स अकाउंटच्या. इथं लिहूया 18,000. ओके, सो हे आहे टू रिअलायझेशन अकाउंट 18,000. ओके, आता इथं बघा कोणती साईड मोठी वाटते. ते 2,25. ओके, इथं ही साईड मोठी आहे, क्रेडिट साईड मोठी आहे. 2,25,000. हे इथं कालच्या सारखाच प्रॉब्लेम. 2,25. आता 2,25 मधनं पोरांनो हे वजा करूया. 1 सेकंड. -5,000 -187,500 -18, 14,500 रुपये उत्तर येते इथं. इथं उत्तर येते 14,500. याला ट्रान्सफर करणार आहे बँक अकाउंटला. सो दिस इज युअर आन्सर. तर बँक अकाउंट हे आहे. बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय शेअर होल्डर्स 14,500. ओके, 14,500. नाउ लुक ॲट दी बँक अकाउंट. नाउ लुक ॲट दी बँक अकाउंट. बँक अकाउंट टॅली झालं पाहिजे. ओके, बघा हे किती येणार आहेत, 50 आणि 40, 5,9, 1,90,000. आणि इथे 75, 85, 89,500. 1 सेकंड. 500 रुपयाचा फरक पडतो. व्हॉट इज द प्रॉब्लेम?
वन सेकंड आय नीड टू चेक इट. जस्ट त्याला 50,490, 75 85 49 500 500 रुपयाचा फरक. कॅल्क्युलेशन मिस्टेक झाली का कुठं? काय म्हणतोय 189,500. ओके, जस्ट एकदा काय करा, कॅल्क्युलेशन माझं काय चुकलंय का जरा एकदा बघा. हे मी तुमच्यावर सोडतो. पहिल्यापासून सगळं परत एकदा क्लोजिंग बरोबर आहे का बघा. रिअलायझेशन, इक्विटी शेअर होल्डर्स आणि देन बँक अकाउंट. त्यामध्ये कुठं 500 रुपयाचा डिफरन्स लागलाय का बघा. आपली माझी काही मिस्टेक झाली का बघा. ओके, तर आय होप प्रॉब्लेम तरी तुम्हाला कळाला असेल. 500चा डिफरन्स आहे काहीतरी, तो मी तुमच्यावर सोडतोय. तेवढं क्लिअर करा आणि मला सांगा की काय ऍक्च्युली यामध्ये चुकलंय ते. ओके, कॅल्क्युलेशन्स मध्ये बाकी सगळं आय गेस क्लिअर असावं तुम्हाला. ओके, थँक्यू सो मच गाईज ऑल ऑफ यू. पुन्हा पुढचं प्रॉब्लेम आपण असाच कंटिन्यू करूया.